कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी गोकुळ दूध उत्पादक संघाची निवडणूक 23 एप्रिलला होणार आहे। काल अर्ज माघारीचा अंतिम दिवस असल्याने दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला होता। या सध्या गोकुळ दूध संघावर काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेसचे माजी आमदार PN पाटील यांची एकहाती सत्ता आहे। या दोघांनी मिळून काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना गोकुळच्या सत्तेपासून दूर ठेवलंय। त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे आणि शिवसेनेचे नेते संजय मंडलिक यांना सोबत घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत। कोल्हापूर जिल्हा दूध संघाचं पॅनल जे आता माडिक साहेबांनी जाहीर केलं, ते जाहीर करत असताना निकास एवढाच लावला की महाराष्ट्रामध्ये 1 नंबर चाललेला संघ हा 1 नंबरला चालावा, शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे देता येईल। 45 कोटी आम्ही मध्ये सगळ्यांना डिव्हिडंड दुधातला फरक सगळ्यांना वाटलेला आहे। कुठे 100 कोटीच्या वर रक्कम आमची शिल्लक आहे। ह्याच पद्धतीने संघ चांगला राहावा, कर्जबाजारी होऊ नये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।